तर वसईमध्ये जी पूर परिस्थिती आहे त्याला 2 कारणं आहेत. एक तर सगळ्यात महत्त्वाचं की हवामान बदल. हवामान बदलामुळे आपण बघितलं तर कसं झालंय की वसईमध्ये अगोदर म्हणजे 20 ते 25 वर्ष अगोदर पूर्ण दिवसभर पाऊस पडायचा. आता तो पूर्ण दिवसाचा पाऊस जो आहे तो 1 तासात पडून जातोय. दुसरी महत्त्वाची गोष्ट ह्याच्यामध्ये झालंय कसं, की पूर्ण दिवसाचा पाऊस पडत असल्यामुळे आणि आपल्याकडे बघितलं, की आज खूप मोठ्या प्रमाणात काँक्रीट जे आहे, ओके. मला खेदाने सांगावसं वाटतं, की हे काँक्रीट जे आहे, ते आपल्या प्रशासनातर्फे म्हणजे आपण बघितलं, की इकडे काँक्रीटचे रस्ते जे आहेत, ते प्रशासनातर्फे पुरस्कृत आहेत किंवा त्यांच्यातर्फे राबवले जातात. तर त्याचा सगळ्यात मोठा हे आहे, की आपलं जे इकडे जे पावसाचं पाणी पडतं, आज साधारण आपण बघितलं, तर वसईमध्ये समजा दिवसाला 40 mm किंवा 50 पाऊस पडला, तर आपल्याकडे पूर परिस्थिती होते. आता ह्या पूर परिस्थितीचा सगळ्यात मोठा तोटा काय? तर इकडे जेव्हा परिस्थिती आपल्याकडे निर्माण होते, तर सगळ्यात महत्त्वाचं आपल्याकडे आपली जी तलावांची आणि बावखऱ्यांची जी व्यवस्था होती, ती अशा प्रकारे होती, की त्याच्यामध्ये कधीही पाणी साठून न राहायचं. ते पाणी एक तलाव भरला, की त्याच्या खाली जी दुसरं तलाव आहे तिकडे त्याचा ओव्हरफ्लो निघून जायचा. पण तलावाचं जे सुशोभीकरण केलं, त्याच्यामध्ये कसं झालं, की त्यांनी त्याचे इनलेट आणि आउटलेट हे दोन्ही साईडला बंद केले. त्याच्यामुळे आजही तुम्ही शहरी भागात गेलात, तर तलावाच्या बाजूला जे आहे तिकडे तुम्हाला बोलतात ना, की खूप पाऊस पडल्यानंतर पूर परिस्थिती निर्माण होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपण काय केलं आहे, की पूर परिस्थिती आपल्याकडची तलावं जी आहेत, ही रुंदीला जास्त आहेत, खोलीला कमी आहेत. आपल्याकडे सुशोभीकरण करताना आपण काय केलंय, की त्याची रुंदी जी आहे ती कमी केलेली आहे आणि खोली जी आहे ती वाढवलेली आहे. त्याच्यामुळे इकडचा परिणाम हा झाला, की रुंदी असल्यामुळे इकडे खूप जास्त प्रमाणात तलाव जे आहे ते आपल्यामध्ये पाणी साठवून ठेवत होतं, रिचार्ज करत होतं. आज सगळ्या ठिकाणी काँक्रीट केल्यामुळे त्याच्यामध्ये पाणी कुठून जाणार? हा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे. आपल्याकडची बावखलं सुद्धा आज बावखलामध्ये बघितलं तर बावखलामध्ये काही ठिकाणी अतिक्रमण झालेलं आहे. ओके. बावखळामध्ये पाणी जाण्याचे जे मार्ग आहेत ते बंद केलेले आहेत. तर त्यामुळे जे पाणी आहे ते बावखळात न जाता त्याच्या आजूबाजूला साचून राहतं. आणि सगळ्यात महत्त्वाची आपल्याकडची असलेली गटर व्यवस्था. आज आपल्याकडे अगोदर कशी होती, आपल्याकडची जी गटर व्यवस्था होती, ती खुली गटर व्यवस्था होती. ती फक्त आणि फक्त पावसाचं जे पाणी आहे ते समुद्रापर्यंत वाहून जाण्यासाठी होतं. पण आज ती जेव्हा आपण आपली गटर व्यवस्था बंद करून टाकलेली आहे, त्याच्यामुळे काय झालंय, की जेव्हा आपल्याकडे 40 किंवा 50 जेव्हा पाऊस पडतो, तेव्हा ते पाणी ते गटरमध्ये जाऊ शकत नाही. कारण त्याचे जे आउटलेट ठेवलेले आहेत, ते एवढे छोटे आहेत, की त्याच्यामधून समजा जास्त पाऊस पडला तर ते पाणी त्याच्यामध्ये जाऊ शकणार नाही. त्याच्यामुळे आपल्याकडे जी पूर परिस्थिती आहे ती निर्माण होते. दुसरी महत्त्वाची गोष्ट आपण बघितलं, तर आपल्याकडे दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी आहे, की आपल्याकडे अ, म्हणजे पावसाळ्यात आपण बघितलं, तर पावसाळ्यात पाऊस पडल्यानंतर जेव्हा पूर परिस्थिती निर्माण होते, तर आज तुम्ही बघितलं तर सुळणे गाव जे आहे, त्यास पूर्णपणे पाण्याखाली जातं. दुसरी महत्त्वाची गोष्ट आज आपण बघितलं, तर पावसाच्या पाण्यामुळे जेव्हा पूर येतो, तेव्हा इकडच्या लोकांची जी घरं आहेत, त्यांचं जे आर्थिक नुकसान होतं ते खूप मोठं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, पुरामुळे प्रत्येक वर्षी कमीत कमी 2 ते 3 दिवस इकडच्या लोकांना घरी बसावं लागतं. आपण समजा त्याचं आर्थिक ताळेबंद केलं, तर विचार करा, की पुरामुळे वसईचं केवढ्या मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होतंय. आपण ह्या गोष्टीने विचार करावा, की वसईमध्ये आता जे होल्डिंग पॉइंट सांगितले आहेत, 2009 पासून महानगरपालिका आहे, तर अजूनही होल्डिंग पॉइंट्स का होत नाहीये? सुशोभीकरण करताना आपण नैसर्गिक पद्धतीने आपल्या तलावांचं सुशोभीकरण करू शकतो का? त्या तलावांचा काय एक्झॅक्ट रोल आहे, की तलाव जे आहे ते पाणी रिचार्ज करतंय, ते पाणी साठवून ठेवतंय. त्या हिशोबातनं आपण तलावाचं जे संवर्धन आहे, ते करू शकतो का? तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे, आपल्याकडची जी बावखळं आहेत, ही बावखळं एक जलस्रोत म्हणून त्याला आपण रिझर्वेशन आरक्षण देऊ शकतो का? की ज्यामुळे इकडची जी पूर नियंत्रण परिस्थिती आहे, ज्याचं खूप चांगल्या प्रकारे आपण प्रोटेक्शन करू शकतो, त्याचं चांगल्या प्रकारे संवर्धन करू शकतो आणि ज्याचा फायदा आपल्या महानगरपालिकेला आणि इकडच्या जनतेला होऊ शकतो.